आजकाल आपण बघतो की बऱ्याचशा क्रिमिनल केसेसमध्ये डिजिटल एव्हिडन्स आढळतात. सो आज आपण त्याच्याबद्दल थोडीशी सविस्तर माहिती घेणार आहोत की डिजिटल एव्हिडन्स म्हणजे काय, ते कोणकोणते असतात आणि एखाद्या लीगल मॅटरमध्ये आपण डिजिटल एव्हिडन्सचा उपयोग ॲज अ क्रुशियल एव्हिडन्स म्हणून कसा करू शकतो. तर डिजिटल एव्हिडन्स म्हणजे एखादी माहिती किंवा डेटा एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये समजा स्टोअर केली असेल, त्याच्यावरून सेंड केली असेल किंवा त्याच्यावर रिसीव्ह झाली असेल, ज्याचा वापर आपण एखाद्या लीगल मॅटरमध्ये ॲज अ एव्हिडन्स म्हणून करतो, तर त्याला आपण डिजिटल एव्हिडन्स म्हणतो. डिजिटल एव्हिडन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसं की फोटो, ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, CCTV फुटेज, ईमेल्स, सोशल मीडिया चॅट्स हे सगळे असतात. तसंच कोर्टात सेक्शन 65 ऑफ बी ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या अंतर्गत डिजिटल एव्हिडन्सेस हे कोर्टात ॲडमिसिबल आहे आणि त्याचा वापर आपण ॲज अ क्रुशियल एव्हिडन्स म्हणून करू शकतो. तसंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया की डिजिटल एव्हिडन्स कोणकोणत्या केसेसमध्ये मिळतात आणि त्याचा वापर आपण आपल्या फेवरमध्ये कसा करू शकतो. थँक्यू.